मैदानावरती, ज्या मैदानाचं खऱ्या नाव पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण शिवाजीनगर असं हे क्रीडांगणाचं नाव, आणि जितक्या महान व्यक्तीचं नाव आहे तितक्याच महान क्रीडांगण हे पाहतोय. अतिशय शिस्तबद्ध अशी स्पर्धा चालू आहे 40+ मास्टर्स शिवाजीनगरच्या या मैदानावरती. 40+ मास्टर्सची उल्वेनोड असोसिएशन अंतर्गत जेवढे संघ 14 संघ खेळतात ते 14 संघांची ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये अंतिम क्षणामध्ये काही क्षणार्धात मात्र नक्कीच आपण पाहाल मेगा फायनलची लढत. त्यासाठी मात्र हे द्वंद्व आपल्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल या दोन संघादरम्यान, जिथं मात्र आपण पाहतो एकीकडे प्रथम फलंदाजी वाट्याला ज्यांच्या आल्या तो संघ फलंदाजी करणारा न्हावा 40+ मास्टर्सचा संघ, तर मात्र एकीकडे असेल गोलंदाजी करत असणारा मोहा कोलीवाडा 40+ मास्टर्सचा संघ. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं षटक पंढरीनाथ. पहिला चेंडू नक्कीच हेमंत मात्रे खेळून करतात. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन जवळ चेंडू अडवला जाईल, तद्वर मात्र एक सिंगल ऍड केली जाईल. रात्रीच्या या थंडगार वातावरणामध्ये चालले ही लढत आपण पाहतोय. दव पडलाय मैदानावरती, नमी पाहतोय आपण, परंतु या नमीमध्ये गरमी भरण्याचं काम हे फलंदाज करतील का फटक्यांनी, की गोलंदाजांची कमाल कालच्या रात्री जी आपण पाहिली तीच कमाल मात्र पाहायला मिळेल. नक्कीच पाहूया. गोलंदाज पंढरीनाथ पहिल्याच चेंडूवरती सिंगल आले. धीरेंद्र मात्रेसाठी मागच्या मॅचचा नक्कीच हिरो. चेंडू अडवला गेलाय, इथून मात्र नक्कीच चेंडू फेकलाही गेलाय. एक धाव मिळवली जाते, एका धावेने संघ पुढे सरकतोय. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 2. पहिलं षटक मार्गस्थ आहे पंढरीनाथ यांना आपण पाहतोय. षटक हाताळत असताना पहिले 2 चेंडू अतिशय उत्कृष्ट फेकलेत, 2 धावसंख्या जरूर मिळवली गेली आहे न्हावे 40+ मास्टर्सच्या या संघाने, आणि तदनंतर मात्र 2 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा नक्कीच शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. फंबलिंग क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाही. चेंडून ओनाडली सीमारेषा, चेंडू चाललाय सीमा पार. येतोय हा दर्जेदार असा गुरुस्मृती चषकाचा आणि नक्कीच खासदार चषकाचा ब्रँडेड असा चौकार. पहिला चौकार आलाय सेमी फायनलचा. ही लढत आपण पाहतोय आणि सेमी फायनल मधील पहिल्या इनिंग मधील पहिला चौकार आपण पाहतोय. फलंदाज हेमंत मात्रे या फलंदाजाच्या बॅट मधून आलाय. हा चौकार 4 धावा देऊन जाईल. टोटल धावसंख्या होईल 6. पहिलं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज पंढरीनाथ. इथून मात्र नक्कीच मोठा फटका, मिस टायमिंग स्ट्रोक, झेल खाली क्षेत्ररक्षक, मात्र अखेर झेल सुटला गेलाय आणि जीवनदान मी तर म्हणेन या फलंदाजाला मिळालं गेलं या चेंडूवरती. गोलंदाज पहा अतिशय चांगली कामगिरी करतोय, जीवांच्या अखंदाने मात्र प्रयत्न करतोय, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ ही लाभणं ही खूप गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. क्रिकेट हा कोणत्याही एका दुसऱ्याचा खेळण्याचा खेळ नाहीये, हा टीम न खेळण्याचा हा सांघिक खेळ मात्र असतो. 11 खेळाडूंनी मिळून खेळण्याचा खेळ मात्र क्रिकेट आहे. गोलंदाज पंढरीनाथ. पुढचा चेंडू इथून मात्र शफल होऊन उडवलाय मिड ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. धीरेंद्र मात्रे ब्रँडेड षटकार. याच फटक्यासाठी मात्र ओळखला जातो जो फलंदाजी करत असताना आपण फलंदाज पाहतोय धीरेंद्र मात्रे. कोण विसरेल या खेळाडूची खेळी, जिथे मात्र नक्कीच आपण पाहिलं तर गावदेवी न्हावा या संघाकडून खेळत असताना बऱ्याच वर्ष योगदान दिले धीरेंद्र मात्रेंनी. नक्कीच के ट्रॉफी असेल कामोठीची, अशा बऱ्याचशा स्पर्धा ज्या गाजवल्या होत्या त्या या फलंदाजांनी. आणि कित्येक वेळा गव्हाण गावातून आम्हीही खास गावदेवी न्हावा संघाचा खेळ पाहण्यासाठी वैयक्तिक 50-50 रुपये काढून ही रिक्षा करून खास न्हावा संघाचा खेळ पाहण्यासाठी के ट्रॉफी मध्ये गेलेलो होतो. आणि तोच फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय षटकार खेळलाय आणि या षटकारानं धावसंख्या लगावली गेली 13. पहा मॅच बॉल मैदानामध्ये येतोय. तत्पूर्वी मात्र नक्कीच आपण पाहतोय मैदानावरती नमी जी पसरली आहे, मैदानाच्या अवतीभोवती ही नमी पसरली, त्यामुळे मात्र चेंडू काही खराब होतोय. तदनंतर मात्र नक्कीच धीरेंद्र फलंदाजीसाठी तयार होतील. गोलंदाज मात्र आपण पाहतोय पंढरीनाथ पहिल्या 2 चेंडूंवरती
अतिशय उत्कृष्ट अचूक टप्प्यावरची भेदक गोलंदाजी राहिली. तदनंतर मात्र पाहिलं तर जसा चौकार मिसफील्ड झाला तदनंतर झेल सुटला, स्ट्राईक रोटेशन केली गेली आणि नक्कीच धीरेंद्र स्ट्राईक एंडवरती आल्यानंतर षटकार पाहायला मिळालाय. तर मात्र परत एकदा चांगला फटका आहे, परंतु बॉलर बॅक टू द ड्राईव्ह होईल का? स्वतः फॉलो थ्रू मध्ये अडवायचा होता परंतु डायरेक्टली हिट झाला तो यष्ट्यांना आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. एक षटक समाप्त होते. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. टोटल धावसंख्या धावफलकावरती पाहतोय 13 बिनगडी बाद. कोणताही मात्र फलंदाज बाद झाला नाहीये. 0 फलंदाज बाद आणि 13 धावसंख्या धावफलकावरती. आणि स्पीडअप करायचं आहे, जास्त एकत्रित येऊ नका मित्रांनो, वारंवार विनंती केली जाते. मुहा कोलीवाडा आपणही थोडं कोऑपरेट करायचं आहे आयोजकांना. चला स्पीडअप करायचं आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्या. प्रत्येक षटकाला एंड बदलतोय आणि एंड बदलत असताना थोडंसं नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना बऱ्याच वेळेला आपण एकत्र येण्याची गरज नाही आहे. बराचसा उशीर सामन्यांना झालाय आणि खरंच आपण पाहतोय गाड्यामध्ये वाजलेले असताना 2:20 झाल्यात आणि अजूनही फायनल बाकी आहे. मेगा फिनाले आणि नक्कीच अजून बक्षीस वितरणही बाकी असेल. म्हणून थोडा स्पीडअप केला तर नक्कीच आपणही लवकर घरी जाऊ शकतो, लवकर कार्यक्रम आटपू शकतो. नवनाथ गोलंदाज आलेत दुसऱ्या क्रमांकासाठी आपण पाहतोय. आणि एक वैशिष्ट्य राहिलंय, किती उशीर झाला तरी मात्र ही स्पर्धा जी खेळवली गेली आहे गुरुस्मृती 40+ शिवाजीनगर यांचं कौतुक करावं लागेल. सर्वच्या सर्व सामने 5 षटकांचे राहिलेत. हे खऱ्या अर्थानं हे यश राहिलंय या स्पर्धेचं. गोलंदाज नवनाथचा हा चेंडू नक्कीच फिरकीचा जादूगर म्हणून ओळखला जातं आणि हा टप्पा पडल्यानंतर गिरकी घेणारा चेंडू फलंदाजाला बीट करून गेलाय, फलंदाजाला पूर्णपणे चकवून गेलाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलेला हा चेंडू परत एकदा डॉट आलाय आणि डॉट चेंडूवरती नक्कीच कोणतीही धावसंख्या मिळणार नाहीये. पहिल्या षटकाची जर सुरुवात पाहिली तर सिंगल न झाली होती. दुसऱ्या षटकाची सुरुवात मात्र झाली ती 0 या धावसंख्येनं. धावसंख्या धावफलकावरती आहे 13. हा चेंडू पहा फ्रंट फुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु इथून मात्र नक्कीच यष्टीरक्षकाचंही कौतुक करावं लागेल. इतक्या वेगाने येणार आणि सफल झाले, थोडे फ्रंट फुटवर गेले परंतु तदनंतर यष्टीरक्षकानं आपली कामगिरी चोख बजावली. अतिशय चांगली कामगिरी झाली. धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये 13. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवर नवनाथ. हा चेंडू नक्की परत एकदा पहा, नक्कीच एकदा जोरदार टाळ्या उद्या जर आवडली असेल ही गोलंदाजी तर बॅक टू बॅकचा तिसरा चेंडू निर्धाव फेकलाय. समोर फलंदाज आहे, फलंदाज आपण पाहतोय हेमंत म्हात्रे. एक चौकारानिशी आतापर्यंत 6 धावसंख्येवरती खेळतोय. धीरेंद्र मात्र आपण पाहतोय नॉन स्ट्राईक कडे उभा आहे. कधी स्ट्राईक इन वरती यायला मला संधी भेटेल हे माझं नक्कीच त्याच्या मनामध्ये काहीतरी चालू असेल. परंतु नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव फेकलेत. डावखोऱ्या त्याचा गोलंदाज. इथून मात्र वॉटर कॅच ऑफ द नाईट. इथून मात्र परत एकदा पाहायला मिळतं यष्टीरक्षकाचं कौतुक करावं तेवढं कमी आणि ह्या अतिशय दर्जेदार झेल मात्र टिपला गेलाय तो यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि एक उत्कृष्ट झेल टिपत मात्र फलंदाज हेमंत म्हात्रेला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. बॅक टू द डगआउट. नक्कीच नाराज असतील परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज नवनाथ कोहलीचं. काय गोलंदाजी चालली आहे. निर्णायक सामना नक्कीच आपण पाहतोय. मेगा फायनल मध्ये जाण्यासाठी या सामन्यातून नक्कीच ज्यांचे प्रयत्न यशस्वी ठरतील ते मात्र नक्कीच मेगा फायनल मध्ये आपल्याला व्हाल संघासोबत 2 हात करताना पाहायला मिळतील. परंतु इथून मात्र प्रयत्न नक्कीच कोणाचे यशस्वी ठरतील. आतापर्यंत तर आपण पाहतोय गोलंदाजांनी वर्चस्व निर्माण केले. खऱ्या अर्थानं दुसऱ्या षटकामध्ये दुसरं षटक हाताळतोय नवनाथ कोहली हा गोलंदाज. आतापर्यंत 4 चेंडू निर्धाव फेकलेत आणि गडी मात्र बाद केलाय तो 1. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय हर्षल घरत. अजून एक विस्फोटक फलंदाज न्हावा संघाचा अजून एक विस्फोटक फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय हर्षल घरत. कित्येक वर्ष गावदेवी न्हावा संघासाठी त्यांनी नक्कीच सेवा दिली आहे आणि इथून मात्र 40+ न्हावा संघासाठी मैदानामध्ये आलेत. सफल झालेत. नक्कीच फटका सजवलाय परंतु फटक्यानं अंतर कापलं गेलंय का ते पाहायचंय. फटक्यानं मात्र अंतर कमी गाठलं गेलंय.
मिड विकेट रिजन मध्ये चेंडू अडवला जाईल, तद्वर मात्र आपण पाहतोय ही एक सिंगल रन ऍड केली जाईल. या सिंगलच्या सहाय्याने धावफलक बऱ्याच अवधीनंतर बऱ्याच वेळानंतर हलला जातोय. टोटल पाहतोय आपण 14. शेवटचा एक चेंडू या षटकातील बाकी असेल. आतापर्यंत 5 चेंडू फेकले, 5ही चेंडू अतिशय यशस्वीरित्या फेकले. धावसंख्या फक्त आणि फक्त एक खर्ची केली गेली आहे. हे मात्र खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य राहिले या गोलंदाजाचं. डावखोऱ्या त्याचा गोलंदाज फिरकीचा जादूगर म्हणून नवनाथ कोहली मैदानावरती आले आणि धावसंख्येला मात्र रोख लगावण्यात आलाय तो नावे संघाच्या. मोहा कोलीवाड्या संघाचा हा गोलंदाज पहा. शेवटचा चेंडू, काय वेगवान चेंडू, अतिशय चांगला अचूक टप्पा, भेदक मारा. इथून मात्र बीट करून गेलाय फलंदाज धीरेंद्रला आणि हा मात्र नक्कीच बीट झालेला चेंडू, डॉट चेंडू आलाय, निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या येथे स्थितीमध्ये आपण पाहतोय 2 षटकाच्या समाप्ती अखेर 14 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि या षटकामध्ये काय गोलंदाजी झाली आहे. 6 चेंडू फेकले, 6 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त एक धावसंख्या आली आहे. कदाचित त्या चेंडूवरती ही जर झेलचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केला असता तर तीही विकेटही मिळू शकली असती, परंतु जर तरला क्रिकेटमध्ये स्थान नाही आहे. इथून मात्र नक्कीच धावसंख्या असेल 14. या षटकामध्ये आलेली ही एक आणि एका धावेचं षटक नक्कीच फायदेशीर असेल ते मोहा कोलीवाडा संघासाठी. आणि इथून मात्र उर्वरित 18 चेंडूंमध्ये कशा रीतीनं फलंदाजी केली जाईल आठवावी लागेल धीरेंद्रला. मागच्या सामन्याची खेळी नक्कीच आठवावी लागेल धीरेंद्रला, मागील काही वर्षांमध्ये केलेली खेळी. आणि नक्कीच संघाला मात्र सुस्थितीमध्ये न्यायचं असेल तर हर्षल घरतलाही त्याच्या मागच्या काही खेळ्यांची आठवण करून द्यावी लागेल आणि करावी लागेल ती न्हावे 40+ मास्टर संघाला जर पुढील सामन्यामध्ये दखल घ्यायची असेल तर. तत्पूर्वी पाहूया हा सामना मोहा विपक्ष नक्कीच न्हावा अशी लढत. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं षटक शिवाजीनगर एंड कडून आदिनाथ हे गोलंदाज आलेत. गोलंदाज आदिनाथ गोलंदाजी मार्कवर 5-6 पावलांचा रनअप. तदनंतर मात्र चेंडू रिलीज केलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला, नक्कीच पार करणार हा, नक्कीच लांब लचक रात्रीच्या थंडगार वातावरणामध्ये नक्कीच गरमाहटला आणणारा हा षटकार मात्र आलाय. इथून मात्र नक्कीच सामन्यामध्ये रंगत येईल. हर्षल घरत हा मात्र बरसताना पाहतोय आपण. षटकार आलाय पहिल्या चेंडूवरती. आपण पाहिलं पहिल्या चेंडूचा सामना करत असताना त्यानं नक्कीच मिड विकेट रिजन मध्ये चांगला फटका मारला होता, परंतु अंतर कापू शकला नाही. तदनंतर मात्र एक सिंगल आली. त्यानंतर मात्र या चेंडूचा सामना करत असताना पहिल्याच चेंडूवरती मात्र आदिनाथ कोहलीला आसमान दाखवलाय. आदिनाथ कोहलीला इथून कशा रीतीनं गोलंदाजी करावी लागेल हा मात्र नक्कीच विचार करणं खूप गरजेचं आहे. आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं नवनाथ कोहलीनं जे सारवलंय त्यावर जर पाणी फेरायचं नसेल तर मात्र इथून त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल आणि सामन्यामध्ये आपलं वर्चस्व निर्माण करावं लागेल. तदनंतर मात्र पाहिला तर षटकार आलाय, म्हणजे या मागच्या षटकामध्ये केलेल्या कामगिरीवर पाणी फिरण्याचं काम या पहिल्याच चेंडूवरती केलं गेलंय. पण तदनंतर मात्र कमबॅक केलं जाईल का, की आतापर्यंत नक्कीच ज्या कामगिरीसाठी ओळखला गेला हर्षल. इथून मात्र परत एकदा लाईन अँड लेंथ चेक केली जाईल, वाईड न दंडित केलं जाईल. नो नो चेंडू. 21 धावसंख्या धावफलकावरती पाहतो एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज आदिनाथ गोलंदाजी मार्कवर सज्ज. सेमी फायनलची ही लढत आपण पाहतोय, उपांत्य फेरीचा सामना. इथून मात्र नक्कीच चांगला फटका सजवला गेलाय. आपण पाहतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन वरून क्षेत्ररक्षक दूरवरून आले तर लॉंग चेस होता आणि थ्रो पहा चुकीच्या एंडला चुकीच्या जागी थ्रो झाला आणि नक्कीच मात्र त्याचा फायदा 40+ न्हावा संघाला झालाय. न्हावा संघ मात्र या 2 धावेच्या साहाय्याने पोहोचतोय 23 वरती. इथून मात्र नक्कीच परत एकदा फटका चांगला आहे हर्षल यांचा. डीप मधले क्षेत्ररक्षक आले, थोडेसे फंबल जरूर झाले. चेंडू मात्र स्टॉप केला गेला, परंतु एक धाव मिळेल या चेंडूवरती.
गोलंदाज मेघनाथ. षटकार आल्यानंतर मात्र कमबॅक केलं गेलंय, परंतु स्ट्राईक एंड वरती आलाय धीरज. धीरजनं मात्र परत एकदा दिलाय तडाखा, मिड ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करतोय, षटकार येतोय. काय फलंदाजी चालली आहे पहा. एकीकडे हर्षलनं पहिल्या चेंडूवरती षटकार, तदनंतर थोडासा शांत संयमी खेळ केला, तदनंतर मात्र जसे स्ट्राईक एंड वरती धीरज आले त्यांचा मात्र तडाखा पाहायला मिळालाय. 2 षटकार आणि 1 सिंगलच्या साहाय्याने आतापर्यंत धीरेंद्र खेळतात 13 वरती. तर टोटल धावसंख्या आपण पाहतोय 30. तिसरं षटक मार्गस्थ आहे मेघनाथ यांच्यावरती मात्र. गोलंदाज पाहतोय आपण मेघनाथ, सॉरी आदिनाथ या गोलंदाजाला. परत एकदा सफल झालेत आणि फटका सजवला गेलाय. फटका मात्र नक्कीच आपण पाहतोय झेल सुटलाय. ह्या चुका ह्या अशा निर्णायक सामन्यामध्ये केल्या तर मात्र कुठंतरी नक्कीच या अंगलट येतील. उत्तरार्धामध्ये मात्र नक्कीच या चुकांचं तुम्हाला खूप मोठं नक्कीच गणित कळेल. कारण का झेल कोणाचा सुटलाय. मागच्या मॅचमध्ये ज्यानं 11 चेंडू 38 धावांची केली करत सामनावीराचं पारितोषिक घेतलं, त्या धीरेंद्रचा झेल तुम्ही सोडलाय. तोही सोप्पा, अगदी सोप्पा झेल होता. नक्कीच काही कारण असतील, चेंडू दिसला नसेल, काही नसेल, हे असू शकतं, परंतु हा झेल पकडणं खूप महत्वाचा होता. गोलंदाज आदिनाथ या चेंडूवरती इथून मात्र नक्कीच अपील होती. अपीलमध्ये उत्साह जास्ती, आत्मविश्वास कमी. षटक समाप्त होते. या षटकाच्या समाप्ती अखेर आपण धावसंख्या पाहतोय 31. 3 षटक समाप्ती झालेत. धावसंख्या धावफलकावरती आहे 31. इथून मात्र नक्कीच अजूनही 12 चेंडूंचा 2 षटकांचा खेळ बाकी असेल. 2 षटकामध्ये किती धावसंख्या जमवल्या जातील, किती धावसंख्या अडवल्या जातील या गोलंदाजाकडून, आणि नक्कीच किती धावसंख्याचं टार्गेट सेट केलं जाईल पूर्वार्धामध्ये, हे पाहणं खूप गरजेचं असेल. कारण का तितकीच चांगली लढत आपल्या समोर येते. न्हावा विपक्ष नक्कीच आपण पाहतोय संघ आहे तो मोहा. 240+ मास्टरचे हे संघ आपण पाहतोय कित्येक वेळा आमनेसामने आले असतील, परंतु या निर्णायक लढतीमध्ये मात्र कोणता संघ कोणावरती हवी ठरेल यात मात्र पाहणं खूप गरजेचं असेल. कारण का स्पर्धा तितकीच महत्त्वाची आहे. माजी खासदार चषक 2025 ची ही भव्य दिव्य अशी स्पर्धा, आणि या स्पर्धेचा हा अंतिम रात्रीचा प्रवास मात्र काही क्षणात अंतिम टप्प्यामध्ये आता आपण प्रवेश करताना पाहणार आहात. ही स्पर्धा गोलंदाज येथील गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय समाधान कोहली यांच्या हातामध्ये षटक सोपावलं गेलंय. या षटकामध्ये काय किमया साधली जाईल, या षटकामध्ये काय कमाल केली जाईल गोलंदाजांच्या माध्यमातून. इथून मात्र एखादा ब्रेक थ्रू या 2 फलंदाजामधून एखाद्या फलंदाजाला बाद करण्यात यश येईल का मोहा संघाला, ते मात्र नक्कीच पाहावं लागेल. चला स्पीडअप करायचं आहे मित्रांनो, वारंवार विनंती केली जाणार नाहीये. बराचसा उशीर झालाय पहा, प्रेक्षक मंडळी ही कमी झाली आता, हे आपण पाहतोय, म्हणून विनंती असेल लगेचच आपण स्पीडअप करायचं आहे. गोलंदाज आपण पाहतोय हा चेंडू नक्कीच चांगल्या रीतीने हाताळला गेला, त्याचबरोबर मात्र नक्कीच 1 धाव मिळाली. डीप मधला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, तद्वर मात्र स्ट्राईक रोटेशन फक्त केली जाते या चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहतोय 32. समाधान कोहली हा चेंडू मोठा फटका खेळायचा होता, परंतु नक्कीच बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू जरूर झाला गेला असता, परंतु नक्कीच दोन्ही फलंदाजांनी 1 धाव पळून पूर्ण केली. आणि नोंद घ्यायची आहे, प्रत्येक इनिंगसाठी 4च चेंडू दिले जातील, याची नोंद घ्यायची.
चेंडू कितीही खराब झाला तरी नंतर चेंडू दिला त्याला नाही जाणार नाही याची नोंद घ्या. धावसंख्या पण धावफलकावरती पाहतोय 33. प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या न्हावा संघाची. हा चेंडू नक्कीच चांगला फटका आहे. मिड ऑन रिझन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवरती आलेत. पहा काय नक्कीच चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय. पडले धडपडले तरी पण मात्र थ्रो नक्कीच अचूक टप्प्यावरती केला गेलाय आणि नक्कीच मोहा संघासाठी 3 धावसंख्या जरूर वाचवल्यात. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली मिड ऑन रिझन मध्ये. 1 धाव मिळाली आहे. टोटल धावसंख्या पाहतोय आपण 34. हर्षल घरत या चेंडूवरती मात्र देतोय तडाखा. स्क्वेअर लेग आणि फाईन लेग बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा हा फटका. चेंडू चाललाय सीमा पार. येतोय हा गुरु स्मृती आयोजित शिवाजीनगर माजी खासदार चषकाचा ब्रँडेड षटकार आणि या षटकाराने नक्कीच धावसंख्ये 6 वर पडेल. टोटल धावसंख्या पाहतोय बऱ्याच अवधीनंतर का होईना परंतु 6 षटकार आलाय. 40 धावसंख्या धावफलकावरती. अतिशय चांगलं नक्कीच आयोजन. या आयोजनामध्ये नक्कीच आपल्याला खूप काही पाहायला मिळालं. लक्की ड्रॉ होते. हा चेंडू परत एकदा मिड विकेट रिजन मध्ये मोठा फटका जरूर खेळला गेलाय परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवलाय, उचललाय, फेकलाय तद्वर मात्र दुहेरी धावसंख्या घेण्याचं धाडस दाखवलं. ओ हो आणि नक्कीच 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. आणि या 2 धावाच्या साहाय्याने नक्कीच न्हावा 40+ संघ पाहतोय आपण 42 या धावसंख्येवरती पोहोचलाय. चला मैदानामध्ये खेळाडूला थोडी दुखापत झाली. पाणी घेऊन जायचंय. हर्षल थोडेसे आपण पाहिलं तर 2 धावा काढत असताना मात्र स्लिप झाले. काही खेळाडूचा पाय लागला असेल त्याच्यामुळे थोडेसे धडपडले. त्याच्यामध्ये तर चला काही अवधीनंतर मात्र खेळायला होईल सुरुवात. आपण पाहतोय परत एकदा शेवटचा एक चेंडू बाकी असेल. 4थ्या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी असेल. त्याला स्पीडअप करायचंय. सामन्यामध्ये मात्र रंगत तेवढी वाटत नाहीये परंतु पाहूया आहे या चेंडू मध्ये नक्कीच मोठा फटका सजवलाय. परत एकदा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर मात्र हर्षल गरजच्या बॅट मधून हा आलाय षटकार. या षटकाराने मात्र नक्कीच धावसंख्या पुढे सरकते 6. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 4 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 24 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या आली धावफलकावरती 48. अजूनही 1 षटकाचा खेळ बाकी असेल. 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. किती धावसंख्या जमवली जाईल या सेमीफायनलच्या लढतीमध्ये आपण पाहतोय आणि नक्कीच कोणता संघ मेगा फायनल मध्ये 2 हात करेल ते मात्र पाहायला मिळेल काही क्षणातच. चला लगेचच मोहा कोलीवाडा संघ आपण स्पीडअप करायचा आहे. मित्रांनो बराचसा अवधी गेलाय. आपण पाहिलं तर मगाशी तुम्हाला विनंती केली होती 2 वाजून 20 मिनिटं 18 मिनिटं आपण 2 षटका फेकण्यासाठी खर्ची केलीत. चला लगेचच क्षेत्ररक्षक आपल्या जागेवरती जा आणि सामन्याला मात्र सुरुवात करा. 18 ते 20 मिनिटं आपल्याला 2 षटकं फेकण्यासाठी जर लागली तर नक्कीच मगाशी जसं राजकिरण कोहली यांनी उल्लेख केला तर सकाळचे 7 वाजतील प्रेझेंटेशन करत असताना. म्हणून सांगतोय स्पीडअप करा. रवींद्र कोहली गोलंदाज आलेत. धीरेंद्र म्हात्रे आणि हर्षल यांची मात्र आपण साझेदारी पाहतोय. आतापर्यंत जर पाहिली तर 42 धाव्यांची भागीदारी मात्र आतापर्यंत त्यांनी साकारली या 2 फलंदाजांनी. आणि इथून मात्र फटका सजवला गेलाय. परत एकदा झेलखाली क्षेत्ररक्षक आले तर इथून मात्र चुकी घडली गेली आहे. परत एकदा झेल हातातून निसटलाय.
म्हणजे तेलही गेलं आणि तूपही गेलं, हाती राहिलं धोपाटणं. अशी मात्र गती पाहायला मिळाली ती मोहा कोलीवाडा संघाची. धीरेंद्र मात्रे यांचा हा झेल झेल तर झेल सुटला, तदनंतर मात्र षटकार आलाय. म्हणजे हा षटकार किती पत्त्यावरती पडेल हे मात्र पाहणं खूप गरजेचं असेल. षटकारानं धावसंख्या पुढे सरकले, 54 धावसंख्या धावफलकावरती. शेवटचं षटक झेल सुटलाय आणि जलेपे नमक आणि जखमेवरती मीठ चोळणारा हा षटकार मात्र आलाय. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. नाव आहे फलंदाजाचं धीरेंद्र मात्रे. थांबण्याचं नाव मात्र घेत नाही. इथून मात्र आक्रमक पवित्रा धारण गेलाय. शेवटचे अजूनही 4 चेंडू बाकी असतील पूर्वार्धातील. धावसंख्या धावफलकावरती पाहतो या षटकाराच्या सहाय्यानं 60 ऑन स्कोर कार्ड. 60 धावसंख्या. थांबलेल्या धावसंख्येला म्हणजे नक्कीच शांत आणि निश्चित पडलेल्या वाघाला मात्र इथून मात्र डिवचलं गेलंय. झेल सोडल्यानंतर मात्र त्या वाघानं केलंय आक्रमण, केलाय हल्ला. तो मात्र नक्कीच गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाज आहे रवींद्र कोहली. या गोलंदाजावरती केलेला हा प्रतिहल्ला पाहायला मिळतोय धीरेंद्रच्या माध्यमातून. अतिशय चांगली फलंदाजी. बॅक टू बॅकचे 2 षटकार. परत एकदा शॉट ऑफ पुलचा चेंडू उंचावरती आहे. नक्कीच झेल खाली. क्षेत्ररक्षण अखेर काय चाललंय मोहा कोलीवाड्याच्या या क्षेत्ररक्षकांमध्ये. नक्कीच सेफ असेल. आपण पाहतोय हा जवळ 5वा झेल सुटलाय. काल आयलेशच्यात आपण पाहिलं तर आयलेशचे हे 2 कॅचेस सुटल्या होत्या. तदनंतर पाहिलं तर सचिन भगत यांचीही 1 कॅचेस सुटली होती. तदनंतर या सामन्यामध्ये अक्षरशः 5 कॅचेस सुटल्यात. परत एकदा मोठा फटका आता आहे झेलकारी. तोच क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या चेंडूवरती दुसरे झेल. या षटकामध्ये 2 झेल सुटलेत. पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके. तदनंतर धीरेंद्रचे आपण पाहिलेत 2 झेल सुटताना. म्हणजे 6 झेल आतापर्यंत सुटलेत. किती जीवदान द्याल आणि या जीवदानाचं नक्कीच भुगतान तुम्हाला उत्तरार्धामध्ये करावं लागेल. धावसंख्या आहे धावफलकावरती 63. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असेल. नक्कीच ही स्पर्धा आपण अनुभवतोय. या स्पर्धेमध्ये कित्येक झेल सुटले गेले, कित्येक अनपेक्षित झेलही पकडले गेले. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला तर अतिशय उत्कृष्टरित्या झेल टिपला होता यष्टीरक्षकांना. परंतु आता काय घडतंय, झेल सुटतोय. या चेंडूवरती परत एकदा मोठा फटका आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक. परंतु या वेळेला काय झेल टिपलाय पहा. ही मोहा कोलीवाड्याची खासियत मी तर म्हणेन. 2 हातामध्ये जागेवरती थांबून झेल आले ते सुटले. परंतु हा रनिंग कॅच. एका हातामध्ये झेल टिपणारा क्षेत्ररक्षक होता नवनाथ कोहली. नाथासारखे धावून आले, अनाथांचे नाथ झाले. आणि नक्कीच आपण पाहतोय मोहा कोलीवाडा साठी हा विकेट मिळवून दिलाय. आपण पाहतोय हर्षल घरत बॅक टू द डगआउट. बऱ्याच अवधीनंतर मात्र मिसअंडरस्टँडिंग मिसफिल्ड जी होत होती तिथं कुठंतरी नक्कीच ह्या क्षेत्ररक्षकानं मोहा कोलीवाड्याच्या पाठीराख्यांना टाळ्या वाजवण्याची संधी दिली. ती हा झेल पकडून. अनपेक्षित झेल होता. असं वाटलं होतं की हा फटका क्लिअर होईल. हर्षललाही वाटलं असेल हा फटका क्लिअर होईल, परंतु तसं काही घडलं नाहीये. हा झेल मात्र अतिशयरित्या एका हातामध्ये टिपला गेला आणि नक्कीच पाहतोय एका यशस्वी झेल मात्र पूर्ण केला गेला. आणि फलंदाज मात्र 25 धावांवरती बाद झालाय. 10 चेंडूंचा सामना करत असताना तो हर्षल घरत बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये संतोष भोईर. शेवटचा चेंडू. षटकार, चौकार, सिंगल, डबल. कोणती धावसंख्या आखली जाईल या चेंडूवरती. शफल झालेत. फटका मात्र चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोचतील, परंतु त्यापूर्वी चेंडू पोचलाय सीमा पार. हा आलाय स्पर्धेचा चौकार आणि या चौकारानं मात्र नक्कीच षटक समाप्त होईल. टोटल धावसंख्या पाहतोय आपण 67. 68 धावसंख्या जमवायच्या त्या मोहा कोलीवाडा संघाला 30 चेंडू जिंकण्यासाठी 68 धावांची गरज. कशा रीतीने चेस केल्या जातील की डिफेंड केल्या जातील हे मात्र ऐकण्यासाठी आपण मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय राजकिरण कोहली सर यांना. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.
चला विनंती असेल आपण जास्त वेळ नका घेऊन नावे संघ हेमंत दादा चला लवकर प्लीज 5 वाजता मला जायचं चिंबोऱ्या विकायला खरोखर मस्ती नाही करत चला नाही दुसरे लोक पण पाठी असतात त्यांना पण घेऊन जायचं असतं तर जाऊया मॅचकडे मैदानाकडे जाऊया अतिशय चांगलं असं मैदान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण शिवाजीनगर मग मागच्या 7 रात्रींमध्ये ह्या मैदानावरती अनेक खेळाडू खेळले अनेक खेळाडूंची स्वप्नपूर्ती मात्र झाली मागच्या 2 रात्रींमध्ये ज्या खेळाडूंचं स्वप्नपूर्ती झाली ना निलेशजी ती खूप महत्त्वाची आहे कारण जे पहिला खेळले ते अजून खेळतात त्यांना कदाचित भविष्यात खेळायला मिळेल परंतु 40+ आपल्याकडे असं मैदान पाहायला मिळत नाही आणि 40+ला एवढंच चांगलं मैदान अधिक त्यावरही तुम्हाला खेळायला देताना नाईटची स्पर्धा रजनी स्पर्धा खेळायला मिळते याहून मोठं सौभाग्य कोणतं परंतु एका गोष्टीचं आज वाईट वाटलं असोसिएशनमधून 2 पंच शोधावे लागले मग आयोजक एवढी मेहनत करतात ते कोणासाठी लाखो रुपयांचा खर्च केल्यानंतर जर आपण कमिटीकडून 5 माणसं थांबू शकत नसेल तर ही विचार करण्याची गोष्ट आहे आज पाहिलं तर मंचावरती फक्त 2 माजी कर्णधार अजी कर्णधार आणि उपकर्णधार असोसिएशनचा एकही व्यक्ती नाही आहे जरूर नाराज आहे तुमच्यावरती आयोजक कारण एवढी मोठी स्पर्धा कोणासाठी आयोजित केली सर्वांसाठी आयोजित केली मग निलेश ठाकूर यांनी ठरवलं असतं तर 5व्या रात्रीमध्ये ही स्पर्धा संपवली असती डेची कुठेतरी कोपऱ्यामध्ये मॅच सुरू केली असती आणि संपून दिला असता विषय किंवा बरेच जण असं करतात 2000 रुपये देऊन मोकळे होतात स्पर्धाही भरवत नाहीत आज सर्वांसाठी एवढी मोठी स्पर्धा एवढ्या मोठ्या मैदानावरती उभी केल्यानंतर असोसिएशनचं कोण नाही आहे आयोजक स्वतःहून नाराज होऊन मला सांगतात की राजकीय असोसिएशनचं कोण नाही आहे पंच शोधावे लागतात खरं तर ही व्यथा आहे जी बोलायला नव्हती पण आयोजकांनी खरोखरच त्याबद्दल मनाला चीज लावून घेतलं जर असं आम्हाला जर असा जर मार्ग हे मिळत असेल प्रतिसाद तर आम्ही पुढच्या वर्षी कदाचित विचार करू असं आयोजकांनी मात्र सांगितलं कारण प्रतिसाद खूप महत्त्वाचा असतो पैसे पुरवणारा कितीही असला तरी त्याच्यासोबत जर कोणी नसेल तर काही फायदा नाही आहे हे शब्द कदाचित काहींना माझे लागतील परंतु घरचाच माणूस घरच्या व्यक्तींना बोलू शकतो का तर मी मित्रांनो तुमच्यातला आहे मी तुमच्यासोबतच समालोचन करतो आज अनेक वेळेला मोठ्या मोठ्या स्पर्धा सोडून मी 40+च्या समालोचन करायला येतो का तर तुम्ही जे प्रेम दिले त्याच्यामुळं कदाचित मी बाहेरच्या स्पर्धांना गेलो तर मला जास्त पाकिट मिळेल परंतु मी तरीही न जाता मी 40+ला कॉमेंट्री करायला येतो का तर त्याचं कारण एकच आहे की आपलं जे कॉम्बिनेशन बनलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे परंतु इथून पुढे मात्र निश्चित विनंती असेल किमान पंचांच्या कामगिरीसाठी तसेच अनेकविध कार्य असतात स्टेजवरती त्याच्यासाठी आपण उपस्थित राहा एक सन्मान चिन्ह जरी पाहिलं तरी कित्येक रुपयाचं आजकाल मोजलं जातं मग खासदार शासकाचं सन्मान चिन्ह तेवढ्याच ताकदीचं प्रत्येकाला दिलं गेलंय ऑफस्टमच्या बाहेरचा हा चेंडू होता निश्चितच हनुमान भोईरांचा प्रारंभिक फलंदाज नवनाथ जो की अतिशय जबरदस्त असा खेळाडू आहे धावसंख्या पाहिल्या तर टार्गेट 68चं आहे 68चं टार्गेट इथून पूर्ण करणं कठीण आहे विके ठाकूर यांचं शुभागमन झालंय यावं विके ठाकूरच्या आपण स्थानापन्न व्हावं अशी विनंती आहे मग ही स्पर्धा संपल्यानंतर आमच्यावरती विके ठाकूर सर अजून एक जबाबदारी का हो विके ठाकूर सर ही स्पर्धा संपली की आपल्याला नमो चषकासाठी धावपळ करायची आहे नमो चषक मग जे की आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजेच रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मागच्या क्रीडांगणावरती एकूण 14,92,000 रुपयाची पारितोषिकं पाहायला मिळतील कबड्डी खो खो ॲथलेटिक्स अशा सर्व स्पर्धा या पाहायला मिळतील टोटलायझर चांगला धावसंख्येला मात्र आकार देण्याचं काम चालू आहे मोहसंघाकडून हनुमान भोईर गोलंदाजीच्या बोल्यावरती
पहिल्या 3 चेंडूंवरती 3 धावा मात्र खर्ची केल्या गेल्यात. 50+6 गोलंदाज आज भरपूर चांगली गोलंदाजी केली. मग वय वर्ष 59 आहे आणि आम्हाला आता 41 मध्येच गोलंदाजी होत नाहीये. वय वर्ष 59 मध्ये गोलंदाजी होते. हनुमानजी भोयर चांगला फिटनेस तुम्ही राखलाय. यावेळेला पाहिलं तर अगदीच थोडासा डाऊन द लेग आहे. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू, त्याच्यामुळे मात्र जरूर वाईडने मात्र धावसंख्येला आकार मिळेल. 68 धावा. खरं तर शेवटाच्या आताच्या जेवढ्या मॅचेस पाहिल्या सगळ्या मॅचेस हाय स्कोरिंग झाल्या. एकही मॅचेस पाहिले तर एकतर्फी झालेली नाहीये. हाय स्कोरिंग मॅचेस, त्याच्यामुळे जास्त उशीर चालला ॲक्च्युली. खरं तर आयोजक स्वतःहून काही षटकं कमी करू शकले असते, परंतु आयोजकांनी मात्र कमिटीच्या निर्णयाचा पूर्णपणे सन्मान केला की आम्हाला कमिटीच्या नियमानुसार जायचं आहे. परंतु आता मात्र आपण शेवटच्या मॅचमध्ये निलेशजी काय डिसिजन घेतलाय का? कारण तोही डिसिजन चालू होता का शेवटच्या मॅचमध्ये कदाचित षटकं कमी केली जातील असा डिसिजन चालू होता. अगदीच फिरून मारण्याचा प्रयत्न केला गेलाय, त्याच्यामुळे मात्र चेंडू हा एक चांगला चेंडू म्हणून घोषित केला जातोय. मोहा कोळीवाडा संघ ज्या पद्धतीने गव्हाणच्या समोर तुम्ही जी बॅटिंग केली होती ना, अगदी त्याच धाटणीची त्याच ताकदीची ताबडतोब बॅटिंग करावी लागेल. महत्त्वपूर्ण असेल हे सर्व काही. पुन्हा एकदा काय गोलंदाजी, बेफाम गोलंदाजी, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. खरं तर समोरच्या 4 ट्रॉफीज आपण पाहतोय ना, आता त्या 4 ट्रॉफीजचे हक्कदार आपल्याला मिळालेत. मग एका बाजूला व्हाळ आणि शेलगर असतील, दुसऱ्या बाजूला मात्र आपण इथून न्हावे आणि मोहा हे 4 हक्कदार आपल्याला मिळालेत. फक्त आता क्रमवारी ठरायची आहे. इथून जर निश्चितच कोणता संघ जिंकेल जो की समोर असेल व्हाळ संघाच्या. फटका फसलाय, बराच काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतील तोपर्यंत चेंडू मात्र निर्जन स्थळी विसावेल. तिथून मात्र पुन्हा एकदा काही धावा जोडल्या जातील. एक धाव मात्र जोडली जाईल. पंढरीनाथ आणि नवनाथ असे हे 2 फलंदाज. दोघांच्याही नावामध्ये पाहिलं तर शेवटी नाथ आहे. पंढरीनाथ म्हणजे जो पांडुरंग आहे, जो 28 युगे उभा विटेवरी आहे. मग अशा पंढरीनाथाच्या दर्शनासाठी आपण बऱ्याच वेळेला जातो भाविक. असं एकमेव देवस्थान आहे की जिथं देवाच्या पायाला हात लावायची आपल्याला मुभा मिळते, संधी मिळते. देवाची ये द्वारी उभा क्षण बरी, तेणे मुक्तिचारी साधियेल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तर निश्चितच ह्या पांडुरंगाचंही स्मरण केलं या मॅचच्या दरम्यान. कारण आपला कैवारी आहे तो. पांडुरंगाचं देवाचं नामस्मरण घेण्यामध्ये जो गोडवा आहे तो गोडवा कुठेही नाही आहे. म्हणून तर एक सुंदरसं गीत हे आहे, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. हा गोडवा साधताना मात्र जरूर आपल्याला आनंद होतोय. परंतु मॅच जर पाहिली ना मित्रांनो, तर आत्तापर्यंत न्हावे संघाने ह्या मॅचमध्ये पूर्णपणे पकड ठेवलेली आहे. परंतु मोहा संघ काही कमी नाही आहे. मोहा संघाने ज्या प्रकारे गव्हाण संघाला अगदीच शेवटच्या क्षणाला धडक देऊन मात्र या स्पर्धेतून बाहेर ढकललं, तो मोहा संघ न्हावे संघालाही अगदीच त्याच पद्धतीने इथे मात्र ढकलून बाहेर काढील की न्हावे संघ ज्या ताकदीने उभा आहे आत्ताच्या स्थितीला, त्याच ताकदीने शेवटपर्यंत मॅचला चालवेल. यहाँ से आने वाली एक गेंद धीरेन्द्र की अच्छी तरह से खेला है, उसको ऑन साइड में 1 रन संख्या यहाँ पे जुड़ सकती है. अगर इक्का दुक्का में आप खेलेंगे ना टीम मोहा, तो पूरी तरह से आपके ऊपर ये मनोवैज्ञानिक दबाव जिसे कहा जाता है वो दबाव बनते रहेगा. और उसके तहत आपको अंतिम आने वाले कुछ ओवर्स में जो आस्किंग रन रेट रहेगा, रिक्वायर्ड रन रेट, वो बहुत ज़्यादा बढ़ता जाएगा और उसके ऊपर आपको मुकम्मल करना कठिन हो जाएगा. तो पूरी तरह से देखा जाए तो 7 रन यहाँ से जुड़ चुके हैं. और जब भी मैं हिंदी की कमेंट्री करता हूँ, मुझे हमारे अजीज सुभाष जी कोहली की बहुत याद आती है. उनके जैसा हिंदी कमेंटेटर नहीं हुआ है आज तक. उनका एक वर्ड था जो अभी लागू होता है, ना कोई मंजिल ना कोई मुनाफा. म्हणजेच काय, चेंडूला कोणती मंजिल नाही मिळाली, म्हणजे चेंडूचे निव्वळ क्षेत्र
कुठेही कनेक्शन झालं नाही आहे, त्याच्यामुळे कोणताही फायदा नाही आहे असं ते वाक्य. ना कोई मंजिल ना कोई मुनाफा. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, इथं मात्र कदाचित फलंदाज बाद झाला असता, परंतु निश्चितच फलंदाज मात्र बाद होईल. 50+ फलंदाज आहे, त्याला मात्र बाद केले. फलंदाज बाद होऊन तंबूच्या आश्रयाला जाईल. पहिला गडी मात्र पंढरीनाथच्या स्वरूपात बाद होऊन तंबूच्या आश्रयाला जाईल. पंढरीनाथची जागा लढवण्यासाठी कोण येईल? रवींद्र कोळी. रवींद्र कोळी. आत्ता मात्र रवी आलाय मोहा संघाचा, तो म्हणजेच अगदीच खेळपट्टीवरती मध्ये जाईल, परंतु आकाशाकडे पाहिला तर आपला नैसर्गिक असा एक तारा चंद्र मात्र आपण पाहतोय. पान जागे फुल जागे भावनयनी जागला, आणि ह्या मॅचला मात्र चंद्र आहे साक्षीला. ह्या चंद्राच्या साक्षीने मात्र आपण ह्या मॅच अगदीच अनुभवत आहे. मैदानाच्या सर्वदूर फैलावलेल्या खुर्च्यांवरती अनेक प्रेक्षकगण मात्र आपण पाहतोय. त्या सर्व प्रेक्षकांचं मी मात्र पुन्हा एकदा अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. तर मगाशीची मॅन ऑफ द मॅच देणं बाकी राहिलं बहुतेक ना धीरेंद्रची. यावेळेला मात्र ऑफस्टमच्या बाहेर चेंडू चांगला होता, तर कॉल केला होता धीरेंद्रला. मॅन ऑफ द मॅच दिली की नाही आपण चेक करून तेही देऊ, काही हरकत नाही आहे. एक डॉट आला, पुन्हा एकदा डॉट आलाय. तर निश्चितच हनुमानजी डॉट चेंडू आल्यानंतर मला सातत्याने एक गोष्ट आठवते, म्हणजेच सुनीलजी गावस्कर यांचं ते गीत, या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. धन्यवाद हनुमानजी, तुमच्या टाळ्या आल्या. त्यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये आहे. कॅच होईल का मित्रांनो? सावकाश घ्या प्लीज, कारण खेळ हा काही क्षणाचा आहे, परंतु आपलं शरीर हे अनंत काळाचं आहे. म्हणून तर असं म्हटलं जातं, देह हे काळाचे, धन हे कुबेराचे. म्हणजे दोनच गोष्टी ह्या अंतिम सत्य आहे. देह कोणाचा आहे तर काळाचा आहे, आणि धन कोणाचा आहे तर कुबेराचा आहे. धन बाकी कोणाकडेही नाही आहे. तर ज्या गाण्याचा मी इथं अवलंब केला होता, विचार केला होता, या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. आता आयुष्यावरती समरस क्रिकेट कसं चालतंय ते सुनील गावस्कर यांनी सांगितलं बघा. अफाट आयशा मैदानी तू येशी वेळोवेळी, अफाट आयशा मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येताच जमविशी जपून आपली खेळी, काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घावया जो तो फासे टाकी, मागे टपला यष्टी रक्षक तुझाच उधळण्या डाव, या साऱ्यांना चक वशील तर तू मिळे तुझं धाव, चतुर आणखी सावज जोज तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. एवढे सुंदर शब्द सुनीलजी गावस्कर महान क्रिकेटर त्यांचे आहेत. म्हणून ते चौकटचा राजा पिक्चरमध्ये बहुतेक ते गाणं होतं, या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. मजा येते अशा वेळेला, कारण खूप सुंदर क्रिकेट चालू आहे. आणि अशा क्रिकेटमध्ये पाहतो तर थोडंसं मोहसंघ थोडासा बॅकफूटवरती चालला आहे. परंतु हे दोन फलंदाज आहेत ना, ज्याच्यामध्ये नवनाथ आणि रवींद्र यांच्याकडे क्षमता आहे पूर्ण. नवीन गोलंदाज आपण पाहतोय हर्षल. धीरेंद्रने अतिशय सुरेख षटक फेकलं, 3 धावा देत 1 विकेट मिळवला. डावकुऱ्याचा फलंदाज हाच तो रवींद्र. गव्हाण संघाला हाच तो नवनाथ. गव्हाण संघाला अगदीच डोकेदुखी ठरला होता आणि रवींद्रही, परंतु ती डोकेदुखी मात्र इथे शमवून टाकली ती, म्हणजेच ह्या न्हावे संघाने. वेगळ्याच तेजीमध्ये दिसला न्हावी संघ. मग न्हावे संघ आज इथून कोणत्या क्रमांकाचं पारितोषिक नेईल की मदन शेटगरज, शैलेशदादा चिर्लेकर यांचा संघ ज्या ताकदीने पुढे आलाय तो संघ मात्र पुढे जाईल. पण मी असं म्हणतो याचा अर्थ मोहा संघ अजून हरलेला नाही आहे मित्रांनो. मोहा संघांचा माझ्यावरती नाराज होईल. तुम्ही चांगलेच आहात, त्याबद्दल वादच नाही आहेत. कारण तुम्ही सर्वजण सकाळी आत्ता उठून जाल, जाळं पालवायला जाल, कोणी कोळिंब पकडायला जाईल, जवळा पकडायला जाईल, तिथून येऊल तर जवळा सुकवणं सर्वात कठीण काम असेल तर जवळा सुकवणं. कारण त्याच्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याच्यात बर्फ टाकता येत नाही. येस
दादा जातील, दोघ जणांचा हात येतोय. मच्छीमधला सर्वात विचित्र प्रकार म्हणजे भेटतोय भरपूर, पण तो त्याच क्षणी त्याची विल्हेवाट लावावी लागते. कारण तो त्याच्यात एक तर बर्फ टाकता येत नाहीये, एकतर तो तुम्ही ताजा विकावा लागतो. ताजा विकायला क्वांटिटी खूप जास्त आहे, ताजा लगेच संपत नाहीये. आणि सुकवायचं बोललं तर पहिला तो टाकणं, त्याच्यावरती दिवसभर हात फिरवणं, त्याला मोकळा करणं. कारण एवढा छोटा टायनी प्रॉन्स असाल एकदम, त्या प्रॉन्सला बर्फ तुम्ही टाकू शकत नाहीये. मग त्या जावळा आपल्याला खायला अगदी सोपा वाटतो प्रसादजी, बट ते प्रोसेस एवढी सोपी नाही आहे, भरपूर मोठी प्रोसेस आहे. मग बरेचसे आमचे दादा लोक आता जातीला जाळी उचलायला, जी जाळी बुडवल्या असतील खेकड्यांसाठी आणि शेवंडीसाठी, मग ती सकाळी 4ला उठून जायचं, ती जाळी पालवायची आणि ती चिंबोऱ्या घेऊन यायच्या, परत संध्याकाळीच जायचं. मोठं एक जबाबदारीचं काम आहे मोहा संघा. मग सातत्याने ते मोहा संघाने केलंय. धन्यवाद अमितजी कडू यांच्याकडून मला ह्या कवितेसाठी 2 शब्द चांगले आले आहेत की खरंच लाईव्हमध्ये ऐकायला कविता चांगली वाटली. धन्यवाद अमितजी कडू, थँक्यू व्हेरी मच. आपण लाईव्ह ह्या स्पर्धेचा अजूनही आनंद घेत आहे, कारण प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी जायचं असतं. भरपूर मेहनत झाली सर्वांची. ह्या षटकामध्ये पाहिलं तर पूर्णपणे थांबवून ठेवलंय. शेवटचे 4ही चेंडू मात्र डॉट आलेत, म्हणजेच सुनील गावस्कर सरांचे वाक्य इथे सातत्याने मात्र पूर्ण होतात. आता पाहिलं तर 12 चेंडू आणि 57. दिल्ली अभी दूर है, लेकिन दिल्ली अभी दूर है, लेकिन पूरी तरह से हावी नहीं हुए अभी तक इन हवा टीम, क्योंकि दिल्ली दूर है. लेकिन अगर आप यहाँ से फ्लाइट पकड़ते हैं टीम मोहा, फ्लाइट पकड़नी पड़ेगी. अभी बस और ट्रेन से नहीं चलेगा, आपको फ्लाइट से उड़ान लेनी पड़ेगी. इसका मतलब है आपको गेंदों को हवाई सफर करनी पड़ेगी, तभी जाके आप ये जो कि टारगेट खड़ा किया है उसको आप चेस कर सकते हैं. 12 गेंदे, 57 की जरूरत. नियाज काजी इस बीच शपलों के खेला है, बहुत काबिल तारीफ एक स्ट्रोक देखने को मिला है. बहुत देर के बाद कुछ रन संख्या मोहा टीम के स्कोर कार्ड के ऊपर आती हुई देखने को मिली है. विक्रम जी यहाँ पे चेक कर रहे हैं कि किस तरह से एक स्ट्रोक खेला गया है. देखिए बहुत ही लेग स्टंप के बाहर की ये गेंद थी और उसको मोड़ा, बहुत काबिल तारीफ. तो चौवा जरूर मिलेगा. तो डिसाइडेड स्ट्रोक खेलने पड़ेंगे, डिक्लेयर्ड स्ट्रोक खेलने पड़ेगी, उसमें से एक चौवा तो आया है. तो मैच में अभी भी टीम मोहा जिंदा है. लेकिन नियाज का जी बहुत लेंथ खराब थी आपकी. और एक बार उसी बीच और एक बार एक गेंद खराब देखने को मिली है. नियाज काजी, अगर आपके पास पैसा ज्यादा है इसका मतलब आप ज्यादा खर्च नहीं कर सकते. ज्यादा रन है इसका मतलब ऐसा नहीं कि आप वाइड डाल के ज्यादा रन खर्च करेंगे. इस बीच अपना स्टांस चेंज किया है. राइट आर्म ओवर द विकेट, राइट आर्म राउंड द विकेट आए हैं और बहुत अच्छी तरह से इस बीच धीरेन्द्र ने कलेक्शन किया है. पहली ऐसी गेंद थी इस ओवर की जो कि कामयाब ओवर. पहले गेंद में चौका आया था, उसके बाद एक बिंदी गेंद आया. योगराज जी गरत यहाँ पे, शैलेश जी, सुशील जी, आपका स्वागत है. अंतिम चरणों में आपके साथ कौन खेलेगा इसकी प्रतीक्षा यहाँ पे देखने को मिल रही है. लेकिन वार्म अप करिए दोस्तों, वार्म अप करना इम्पोर्टेंट है, वार्म अप इम्पोर्टेंट है. आम्ही विनंती करतोय कृष्णाजी पवार आपणास की आपण कृपया करून व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आम्ही पुन्हा एकदा विनंती करतोय श्री कृष्णाजी पवार, आपण प्रमुख VIP डाईस वरती येऊन स्थानापन्न व्हावं. चला व्हाल संघ, आपण स्टेजवरती बसा अशी विनंती आहे. व्हाल संघ, संपूर्ण संघाला विनंती आपण स्टेजवरती बसा. आता आपण स्टेजवरून सर्वजण उतरूया पुढच्या मॅच मध्ये. पुढची मॅच ज्यांची असेल त्यांनी स्टेजवरती बसून घ्या अशा आयोजकांच्या वतीने सूचना आलेल्या, विनंती आलेल्या आहे.
नियाज काजी, चांगलं षटक पाहायला मिळते। इस बीच गेंद शायद से हवा में है लेकिन जाएगी जहां पे कोई भी क्षेत्र रक्षक नहीं रहेगा। हल्के हाथों से पकड़ते हुए गेंद को हल्के हाथों से ही फेंका है गेंदबाज के पास। इस बीच से टीम नाहवा को अभी पता चला है कि हम यहां से पूरी तरह से मैच में बने हैं, क्योंकि अभी भी 6 गेंदे और 49, तो ये शायद से नामुमकिन है। 6 गेंदों में 49 बनना शायद से नामुमकिन है। तो टीम वहाल आपके सामने आने वाला प्रतिस्पर्धी अभी उसी ताकत का है। जाने माने है दुश्मन लेकिन अपनों में है। तो स्टेज पे हम देख रहे हैं दोनों दोस्त, जिगरी दोस्त अपने देखने को मिल रहे। लेफ्ट टेंडर बैटर यहां से हम देख रहे हैं हेमंत अपने टीम के लिए यहां से वापसी करना नामुमकिन है। नए गेंदबाज टीम के कप्तान सरपंच हेमंत म्हात्रे या मदन शेठ आपण व्यासपीठावरती बसा, सर्वांनाच व्यासपीठावरती बसायची विनंती केली गेली, संपूर्ण टीमलाच, आणि आपणही व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावा। डॅशिंग प्लेयर मदन शेठ घरत। मॅच मात्र औपचारिकतेकडे चालली आता पूर्णपणे, परंतु मोहा संघ तुम्ही सुपर 4 मध्ये आलात, चांगली कामगिरी पहिल्या 2 मॅच मध्ये केली, त्याच्यामुळे मात्र तुम्ही किमान एका बक्षिसाचा हक्कदार ठराल। इथून राहिलेले 5 चेंडू 48 ची गरज, जर इथून नाहवा संघ जर पुढे गेला फायनल मध्ये आणि नाहवा संघाच्या समोर आता मात्र मोहा संघ खेळतोय, म्हणजे ज्या स्पर्धेसमोर जो संघ जिंकलाय तो संघ जर जिंकला त्याच्या का हारलेल्या संघाला मात्र 3रा नंबर आणि 4था नंबर, जसं आपल्या असोसिएशनच्या नियमांप्रमाणे हे सगळं दिलं जाणार आहे। एखादा मोठा फटका लागेल का? मग विक्रमदादा तुम्हाला आठवते का आपण लहानपणी, विक्रमजी आपण लहानपणी खेळताना ना मग 1-1 रुपये जमून खेळायचो, 11 जण 11 रुपये घ्यायचे, मग त्याच्यातला आपण बघा ना एखादा चेंडू लागला का 8ने फिटलं, आठवते का तुम्हाला? आपण तरी लहानपणी असं बोललेलं, मदन शेठ तुम्हाला आठवते का हे वाक्य? आपण खेळताना एखाद्याच्या चेंडू लागला मग 1-1 रुपये जमवताना मग एखाद्या चेंडू लागला का आपण बोलायचं 4ने फिटलं 8ने फिटलं, तर अशा बऱ्याचशा गोष्टी जुन्या खेळामध्ये पाहायला मिळायच्या। तर जुने दिवस आठवतात, कारण ही जुनी माणसं आहेत आपण खेळताना जी पाहतोय। ह्या व्यक्तींनी मैलोनमैल चालत गेलेत कशासाठी? तर गावाचं नाव रोशन करण्यासाठी। ही व्यक्ती पायात चपलाही नसताना खेळण्यासाठी ह्या गावातून त्या गावात, त्या तालुक्यातून त्या तालुक्यात गेलेले आहेत। आजकालचे प्लेयर फॉर्च्युनर मध्ये येतात, तेही आयोजक 2 कॉल करतील तेव्हा येतील लेट आणि थेट शेट, असं परिस्थिती आताची क्रिकेटची आहे। इथे मात्र नाहवा संघाने चांगली ताकदवर फलंदाजी आणि गोलंदाजी करत मोहा संघाला मात्र केले 4 मुंड्या चित। तर इथून मात्र पुढच्या फेरी म्हणजेच खासदार चषकाच्या अंतिम फेरीमध्ये जे संघ पोहोचले त्यांचं नाव आहे कालच्या रात्रीमध्ये वहाल 40+ आणि आजच्या रात्रीमध्ये निश्चितच नाव आहे 40+। दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा, दोन्ही संघांचं करूया कौतुक आणि अभिनंदन। आणि शेवटच्या मॅचचा मात्र नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण यायचं आहे। विके ठाकूर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करूया। तर आयोजकांना विनंती आहे, षटकं किती ठेवायचे आता? 5 नाही दादा, अंपायर आला कोण अंपायर आला, अक्षरशः नावं घेऊन वैतागलो, आयोजक नाराज झाले। ओव्हर्स किती घ्यायच्यात? कमिटी तर 5च म्हणेल, कारण कमिटीचे 5 आहेत। हनुमानजी आणि शैलेशदादा चिर्लेकर, सुशीलजी म्हात्रे, रवींद्र तसंच संदीपजी म्हात्रे, आपण 4 जण यावं। हनुमानजी, संदीप म्हात्रे, सुशील म्हात्रे आणि शैलेश चिर्लेकर।